प्रत्यक्ष या लोचनाने या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि हे अनुभव आपले सांगत आहेत. संत महात्मा नेहमी म्हणतात की ज्याचा अनुभव आला अंगा त्याने इतरांना सांगा. नका दंतकथा सांगू येते कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. त्या दंतकथा केवळ कोरडे बोल असू शकतात. अनुभव येथे पाहिजे साचार. जे बोलतोय ते आपल्याला जीवनामध्ये अनुभवलंय का, मग ते बोलणं ठीक आहे. अनुभव पाहिजे. कसला अनुभव पाहिजे? जे बोलतोय त्याचा अनुभव पाहिजे की मी ते बोलतोय ते मी अनुभवलंय का. अनुभव येथे पाहिजे साचार. न चलती चार आम्हा पुढे, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळाली. हे ते राजहंस पक्षी आहेत. मला कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्ही कधी राजहंस पक्षी पाहिला का? प्रेमानं मुला, मी म्हटलं मी रोज पाहतो, हवाच्या थवा पाहतो. हे राजहंस पक्षी आहेत. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस पक्षी काय करतो? एक चोच मारून पाणी आणि दूध वेगळं करतो. तसे हे संत जगामध्ये सद्गुरूच्या कृपेने हे माया आणि ब्रह्म एक चोच मारून, एक वार करून दोन्ही वेगळं करतात. निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी, दूध आणि पाणी वेगळं करतात. माया आणि ब्रह्म वेगळं करतात. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, रेड्या गबाळ्याचे का म्हणू. हे सर्वांच्या सबके बस की बात नाही है. माया काय, ब्रह्म काय, आत्मा काय, परमात्मा काय, स्वर्ग काय, नर्क काय, जन्म काय, मरण काय, मृत्यू काय, मोक्ष काय, गुरु काय, सद्गुरु काय, संत काय, साधू काय, हे सर्व ओळखण्याकरता ती दृष्टी पाहिजे, ते ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानासाठी जीवनामध्ये सद्गुरु येणं आवश्यक आहे, जीवनामध्ये संत येणं आवश्यक आहे. आणि मग ज्यांच्या अनुभव आला देवाविषयी, देव म्हणजे नेमकं काय, त्यांच्या लक्षात आलं की देव ही एक अशी परमसत्ता आहे. जसं गीत महात्मा म्हणत होते की ज्या देवाला तुम्ही शोधत आहात तो देव कुठे भेटला. महात्मा आता म्हणाले, शरण गेलो जेव्हा मी सद्गुरूला, आणि त्यांनाच देव भेटला जो सद्गुरूला शरण गेलेली. जो सद्गुरूशी शरण जाय त्यास ब्रह्म प्राप्ती होय, नलगे आणखी उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. एकच उपाय आहे, दुसरा तिसरा कुठला उपाय नाही. असेल माहिती तर सांगा की बाबा हे केल्याने सुद्धा प्राप्ती होते, तीर्था गेल्याने प्राप्त होते, व्रत केल्याने होते. आपण स्वतःच कितीतरी वेळा असे ज्ञान होण्यापूर्वी आरती गात होतो, सबाई अभ्यंतरी तू एक दत्ता भाग यांची कैशी कळेल ही मात. मला कुठे कळली होती. नेती नेती शब्द न येई अनुमाना. तुम्ही शब्दाने अनुमानच लावू शकणार नाही. सुरवर मुनिजन समाधी न येई ध्याना. समाध्या लावून ध्यानात येणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? केवळ आणि केवळ संतांची संगत. जेव्हा संत भाग्यात येतात ना, समर्थांचं वचन आहे, देव जवळी अंतरी भेट नाही, जन्मभरी मूर्ती त्रिलोकी संचिली, परिदृष्टी विश्वाची चुकली. मग भाग्य आले संत जन झाले, देवाचे दर्शन रामदासी योग आला, देही देव प्रकटला. मग ते संत भाग्यात आल्यावर देवाचं दर्शन होतं. ते संत कोणाला म्हणतात की जेणे जाणीला भगवंत तया नाव बोली. जे संत जो शाश्वत अशाश्वत याचा न्याय निवाडा करी. न्याय करू शकतात. काय कायम राहणार आहे, काय नाश पावणार आहे, नाशिवंत काय आहे, अविनाशी काय, याचा न्याय निवाडा करू शकतात ते संत आहेत. चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणजे महानुभव साधू संत. जो जनामध्ये वागे तो राहतो आपल्यामध्येच, परी जगना वेगळ्या गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तो संत. संतांची परिभाषा सांगितली की संत कोणाला म्हणतात? ज्याच्या अंतरामध्ये
सद्गुरूच्या कृपेनं तो ज्ञान दीपक, ज्ञान दिवा प्रज्वलित झाला. मग त्याला कळलं की ज्या देवाला मी शोधत होतो, कुठे शोधत होतो? कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपास. मी जिथे शोधत होतो तिथे भेटला नाही, सर्व ठिकाणी शोधून आलो. आणि ते गीत किती वेळा ऐकलं असेल, पण जोपर्यंत सद्गुरूंनी ती ज्ञानदृष्टी दिली नव्हती तोपर्यंत मला त्याचा उलगडा होतच नव्हता की अवती भवती, अवती भोवती असून दिसे ना शोधितोस आकाशी. मी त्याला आकाशात शोधत होतो की देव कुठेतरी वरती स्वर्गात असेल. आणि देवाचा पत्ता, मगाशी महात्मा गीत गात होते, एक सिनेमा आहे फार जुना, ब्लॅक अँड व्हाईट, झाला महार पंढरीनाथ. त्या सिनेमामध्ये ते गीत आहे. सुरुवातच जेव्हा टायटल्स येतात, सगळी नावं येतात, तेव्हाच दामाजी पंत मंदिरामध्ये बसलेले आहेत छोट्या घरातल्या आणि पूजा करत आहेत. सगळे देव काढलेत खाली धुवायला आणि गीत बोलतायत आणि तशी तशी ते त्यांची पूजा अर्चा चालू आहे. आता डायरेक्टरने जसं सांगितलं तसं करायला लागतं, काय करायचं. पण गीताचे बोल काय होते? अरे देव देवहाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देवाऱ्यातच बसून गीत बोलले. मी प्रसंग पाहिला तो पिक्चरमध्ये, पिक्चराइज सिनेमा केलेला आहे. आणि मग असं म्हटल्यावर म्हणतील बघा बघितलं का, हे लोकांना देवाला मानतच नाही. पण विचार करूया की ज्या संत चोखा मेळा पंढरपूरमध्ये आज 8 दिवस आहे, तर त्या दिवशी महात्म्यांचं ध्यान झालं की चला आपण मंदिरात जाऊन येऊ. म्हटलं जाऊया. मंदिराच्या मागे आल्यानंतर पाहिलं चोखा मेळ्याचं दर्शन झालं, नामदेव महाराजांचं दर्शन झालं. त्यांना मंदिरात कधी पाय टाकू दिला नाही त्या चोखा मेळा महाराजांना, त्याची आज तिकडे पूजा होते. लोक त्याचं दर्शन घेत आहेत, हार घालतायत, फुलं वाहतायत, पाया पडतायत, डोकं टेकतायत. तर जो कधी मंदिरातच गेला नाही त्याची का पूजा करतायत? कारण त्यांनी सद्गुरूकडून जाणलं देव फक्त मंदिरात नाही. आणि महात्मा तेच उदाहरण देत होते की त्याच मंगळवेढ्यामध्ये जिथे चोखा मेळा राहायचे त्याच गावातले दामाजी पंत, आणि त्यांच्यावरती तो सिनेमा बनवला होता की झाला महार पंढरीनाथ. आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी दामाजीचा हा वाली बनला. हा नाम्याची घीर चाखतो, चोखोबाची गुरु राखतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा वाली बनला. दामाजी पंतांना जेव्हा अटक झाली, कोठार वाटून दिलं, जेव्हा दुष्काळ पडला होता, बायकोला विचारलं कोठार वाटू का, गावात दुष्काळ पडलाय. बायको म्हणाली हो लगेच. आणि मी असतो त्या जागेवर तर काय केलं असतं? तुम्हाला काय पडलंय, बसा गप घरी. आपल्याला आहे बादशाचं कोठार, त्याची जबाबदारी होती त्यांच्याकडे. पण हा भगवंत त्यांनी परोपकार केला, त्याच्या हाकेला धावून आला. त्यांना जेलमध्ये टाकलेलं, कैद केली होती, पण भगवंत त्याच्या मदतीला धावून आला. त्यावर तो सिनेमा बनला दामाजी पंथांवर. ते गीत त्या सिनेमात नाहीये, दुसऱ्या कुठल्या आहे सिनेमामध्ये, झाला महार पंढरीनाथ. असो त्या गीतामध्ये बघा किती सुंदर वर्णन केलं देवाचं. महात्मा मगाशी म्हणत होते ते गीते, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. मग तो देव आहे कुठे? तो देव आहे कसा? दुसरं गीत आपण ऐकलं, ते ब्रह्म विचार होते, गीत नव्हतं. तो देव आहे कसा? आणि त्या गीतामध्ये पूर्ण देवाचा पत्ताच सांगितलाय की देव कुठे आहे. आणि तोच देव सद्गुरु माताजी आज दाखवत आहेत पूर्ण विश्वाला. नवीन देव नाही आणलेला दाखवत. तो देव आहे कुठे आणि कसा आहे? तो देव अंतरात नांदे, देव दाही दिशा कोंदे. हा दाही दिशेला कोंदलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य नैऋत्य आग्नेय झाल्या 8. अजून 2 दिशा कुठे?
देव आभाळी सागरी. नुसता वर नाही, देव आहे चराचरी. देव चराचरामध्ये आहे. माणूस स्वतःला खूप बुद्धिमान, खूप हुशार समजतो, खूप ज्ञानी, तर त्याला साधं चराचर म्हणजे काय माहिती नाही. सद्गुरूची कृपा झाल्यावर कळतं. चर म्हणजे चालणाऱ्या वस्तू आणि अचर म्हणजे स्थिर वस्तू. आपण सर्व भूचर चालणारे. आपण चर आहोत की अचर? चर आहोत. जमिनीवर चालतो भूचर. आकाशात उडणारे पक्षी नभचर, पाण्यातले मासे जलचर, आणि धरतीवर आणि पाण्यामध्ये दोन्हीकडे राहणारे मगर, कासव, बेडूक उभयचर. चर, चर म्हणजे चालणारे. चर आणि अचर वस्तू शब्द मिळून शब्द तयार झाला चराचर. तर वृक्ष जे आहे ते चालतं का? नाही. भिंत चालते का? चालते ना. ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली. तर चर आणि अचर या दोन्ही वस्तूंमध्ये परमात्मा तत्व दिसलेलं आहे, भरलेलं आहे. आणि ते मगाशी जसे महात्मा म्हणाले की पार्वतीने शंकराला विचारलं की या जगामध्ये गुरु अनेक आहेत, खऱ्या गुरुला कसं ओळखायचं एवढ्या गुरूंमध्ये? शंकराने दिलेलं उत्तर आहे पार्वतीला, अखंड मंडलाकारम व्याप्तम येनम चराचराम. चर आणि अचरामध्ये व्याप्त असलेलं तत्वदम दर्शनम येनम तैस्मै श्री गुरुवे नमः. ते तत्व जो कोणी तुला दर्शवू शकतो, दाखवू शकतो, ऐशा गुरुशी नमावे. ऐशा गुरुला शरण जावे जो तो तत्व दाखवू शकतो. आणि त्याला शरण गेल्याने काय होतं? जो सद्गुरुशी शरण जाय त्यास ब्रह्म प्राप्ती होय, न लगे आणखी उपाय धरी सद्गुरूंचे पाय. एवढंच करावं लागतं. 3 गोष्टी देवाच्या दर्शनासाठी आवश्यकता आहे: मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषार्थ आश्रय. वेदांमध्ये सांगितलंय, वेदांतामध्ये सांगितलं. परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या दर्शनासाठी 3 गोष्टी हव्यात. एक तर माणूस असायला. पहिली जी अट होती ती पूर्ण झाली, आपण माणूस आहोत, मनुष्य आहोत. दुसरी होती मुमुक्षत्व, मनामध्ये ती जिज्ञासा जन्माला येणं. आणि ही सत्संगाच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी आपण प्रवचन, कीर्तन ऐकतो, पारायण ऐकतो, ते भूक वाढवत आहे. ती परमेश्वराविषयीची भूक वाढवली जाते, पण समर्थ सद्गुरु ती भूक भागवतो. ती भूक ती भूक लागणं म्हणजे मुमुक्षत्व आहे, ती जिज्ञासा आहे, मनामध्ये उत्पन्न होणं. आणि तिसरं 2 रिक्वायरमेंट होत्या, त्या पूर्ण झाल्या. मनुष्य आहोत, मनामध्ये त्याला पाहण्याची जिज्ञासा पण जागृत झाली आहे, पण त्याला दाखवण्यासाठी असा समर्थ सद्गुरु जीवनात यावा लागतो. जेव्हा सद्गुरूची कृपा होते ना, तेव्हा तिसरी रिक्वायरमेंट पूर्ण होते. रात्रीची वेळ आहे, 3 गोष्टी हव्यात. त्यावरती एक छोटस उदाहरण आहे की खिशामध्ये पैसे पाहिजे आणि मला भूक पाहिजे, आणि रात्रीच्या वेळी कुठून परत आलो घरी, बायको पण माहेरी गेलेली आहे, घरात कोणी नाही, रात्रीचं हॉटेल पण चालू पाहिजे, नाही का? मला भूक आहे, खिशात पैसे आहेत, पण रात्री सगळी हॉटेल झालीत बंद. मी का भूक भागवणार कशी? हॉटेल चालू आहे, मला भूक पण आहे, पण खिशात पैसे नाही. मग काय करायचं? पैसे पण आहेत, हॉटेल पण चालू, पण मला भूकच नाही, नको आज मला खायचंच. 3 गोष्टी असतील तरच ती गोष्ट पूर्ण होईल. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषार्थ आश्रय. तेव्हाच परमेश्वराची प्राप्ती होते. जो परमात्मा, जो ईश्वर, जो भगवंत चराचरामध्ये आहे. देव आहे चराचरी. आणि बघा कवीने काय सांगितलं तुम्हाला करायला, की देव शोधून या पाही. त्याला शोधून पाहावं लागेल. कुठे शोधणार? अरे जिन खोजा तिने पाइया, गहरे पानी पेट, और मैं बापूरात डुबन डरा तो रहा किनारे बैठ. त्याला शोधावं लागेल. कुठे शोधावं लागेल? योग्य ठिकाणी शोधावं लागेल. देव शोधून या पाही, देव सर्व भूता ठाई. देव
देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव मूर्तीत नामावे. तो मूर्तीत मावण्याजोगा नाही. का नाही मावणार मूर्तीत? अरे आपण त्याचं वर्णन काय करतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. अरे जो कोटी सूर्य, हा एक सूर्य ना, असं सायन्स म्हणतं की अशा लाखो पृथ्व्या एवढ्या मोठ्या त्या सूर्यामध्ये सामावू शकतात, असा एक सूर्य आहे. असे कोटी सूर्य ज्याच्यामध्ये सामावतील तो किती विशाल. तो एका मूर्तीत मावण्याजोगा आहे का? आणि माणसाचं तर मला गणितच कळत नाही. ज्या भगवंताने आपल्याला 5-6 फुटाचं बनवलं, त्या देवालाच आपण 1 फुटाचं बनवलं. 2 फूट जास्तीत जास्त 3 फूट. बरोबर? तो मूर्तीत मावण्याजोगा नाही. तीर्थक्षेत्रात नागावे, तीर्थक्षेत्रात सापडायचा नाही. मग कुठे सापडेल? तुझ्या माझ्या जड देही. हे जड देह आहे. या एका देहामध्ये आणखी 2 देह आहेत. एक आहे कारण देह, एक आहे सूक्ष्म देह. कुठे माहिती आहे मग? तुझ्या माझ्या जड देही देव भरून याराही. देहामध्ये आहे. कोणाला विचारा तुम्ही, देव कुठे माहिती आहे का? कोण बोलणार नाही माहिती. हा माहिती आहे देव कुठे. कुठे आहे देव? आपल्यातच आहे. आपल्यात म्हणजे फक्त आपल्यात, दुसऱ्यात काय? अच्छा, आपल्यात कुठे? हा देव आपल्या मनात आहे. पण त्यांना माहिती नाही पाला कोणाची पडला. हे मी विचारतो, मन कुठे? मन कुठे? तो बोले माहिती नाही, मन इकडे आहे. इथे तर हृदय आहे. हृदय आणि मन वेगळं आहे की एक आहे? चला मान्य करूया की हृदयामध्ये देव आहे. मग आता प्रश्न आहे की हा जो हृदयामध्ये देव आहे तो आहे कसा? तो कोण आहे? कुठला देव आहे नेमका हृदयामध्ये? भगवान श्री रामचंद्र आहेत, प्रभू श्री रामचंद्र आहेत, भगवान श्री कृष्ण आहेत, शंकर आहे, मारुती आहे. कोण आहे? कोण कोण आहे? कुठला देव आहे? समर्थांचं वचन आहे, मनाचा श्लोक आहे 194 क्रमांकाचा. वसे हृदयी देव तो कोण कैसा. तो देव कसा आहे आणि कोण आहे? आज हाच आपला विषय आहे. वसे हृदयी, देव हृदयात आहे, मान्य आहे. पण तो कोण आहे आणि कसा आहे? की रोज बदलतोय. एखाद्या हॉटेलमध्ये नाही का गिराईक रोज वेगळं येतं. आज श्यामय आला, उद्या रामे आला. तसं आहे का? सोमवार भगवान श्री शंकर आले, मग गणेश आले, मग विठ्ठल आले, गुरुवारी दत्तात्रय आले, शुक्रवारी संतोषी माता आले, शनिवारी हनुमंत आले, शनिदेव आले, आणि रविवारी खंडोबा. येलकोट येलकोट जय मल्ला. चेंज होतोय का? मग कुठला देव आहे नेमका हृदयामध्ये? हा प्रश्न समर्थ रामदास स्वामी विचारतात. 194 क्रमांकाचा श्लोक आहे. वसे हृदयी देव तो कोण कैसा. कसा कळेल तो कोण आहे आणि कसा आहे? पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. अरे असा प्रश्न विचारायला लागेल तुला. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्व दर्शनम. एखाद्या तत्ववेत्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून, प्रणिपातेन लोटांगण घालून, तुम्ही नुसता हात जोडून विचारलं तरी पुरेसे आहे. माताजींनी दया केली की चला या विचारा तर खरं, कमीत कमी हात जोडून विचारा, श्रद्धा ठेवून विचारा मनामध्ये. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. हे ज्ञान त्यालाच प्राप्त होते ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि देवाचं दर्शन ज्ञानानेच होतं, आणखी दुसरा उपाय नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला, भगवद्गीतेचा 4था अध्याय 34वा श्लोक आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्व दर्शनम. तो मला जाणणारा तुला माझ्या ज्ञानाचा उपदेश करेल. म्हणजेच मी जो तत्व स्वरूपाने सर्व व्यापक आहे तो तुला माझ्या त्या स्वरूपाचं दर्शन करवेन. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. आता तिथे भगवद्गीतेतले श्लोक आपल्याला कळत नाही म्हणून माऊलींनी काय केलं, ज्ञानेश्वरी लिहिली. याच श्लोकावरती ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत.
की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंटा तू स्वाधीन कर सुबटा ओळगुनी. तरी तन्मन जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. पारायण केलं पण काही कळलं नाही. मग समर्थांनी आणखी सोपं करून सांगितलं की आपल्याला पुसे म्हणजे विचारावा लागेल. पुसे आदरे, मनात आदर ठेवून श्रद्धा ठेवून विचारा. त्या साधकाला विचार ज्यांनी साधन साध्य केलेलं आहे अशा साधकाला विचारा. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह टाकीता देव कोठे राहतो. तुमच्यात देव आहे मान्य आहे. मग हा देह तर एक दिवशी टाकायचा आहे का घेऊन जाणार आहे बरोबर. वैकुंठाला विमान येणार आहे सदैव जायला नाही. मग समर्थ विचारतायत मग देह टाकीता देव कोठे राहतो. पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये उत्तर दिलंय. वसे हृदयी देव तो जाण ऐसा. तो जाणतो असा आहे. कसा आहे. नभाचे परी व्यापक तो जाणत ऐसा. सदा संचला येत ना जात काही. तया वीण कोठे रीता ठाव नाही. तो सदा म्हणजे नेहमी, संचला म्हणजे भरलेला आहे. तुझ्या माझ्या जड देही देव भरून याराही. तो पूर्ण देहात भरलेला आहे. तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल. काम क्रोध घर रीते केले. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. आयुष्य गेलं विठ्ठल 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 बोलण्यामध्ये. पण त्याला पाहणार कधी. पाहावं पण सांगितलंय. पाहावं पण लागेल. कशाला पाहावं लागेल. अरे त्याला आपलं करून घ्यायचंय. करावा विठ्ठल जीवे भावे. आपलं करायचं आहे. कसं करणार आणि कशाला करायचा. संतांनी सर्व प्रश्नाची उत्तरं दिली. आपला तो एक देव करून घ्यावा तया विना जीवा सुख नोहे. जोपर्यंत तुम्ही त्या देवाला आपलं करत नाही तुमच्या जीवाला काही सुख लवायचं नाही. येदती माईके दुःखाची जननी नाही. आदी अंती अवसानी अविनाशी करी आपुले आयशे. लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या देवाला आपलं करायचं आहे जो माझ्या पूर्ण देहामध्ये भरलेला आहे. माझ्या रोमारोमामध्ये आहे पण मला तो दिसत का नाही. तो सर्वव्यापी आहे. सर्व संचला भरलाय सगळीकडे. आणि हा देव कसा आहे. हा कोण आहे. हा पूर्ण विश्वाचा जगाचा जगन्नाथ, जगाचा नाथ आहे. विश्वंभर विश्वात भरलेला आहे असा भगवंत. देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत. देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण. देव कसा आहे. तो सगुण पण आहे निर्गुण पण आहे. मग मी माझ्या मनाला आता प्रश्न विचारायचा की कोण सगुण कोण निर्गुण. आणि संतांच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरूची कृपा झाली त्यांनी आपला अनुभव लिहून ठेवला. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तव झालो मी प्रसंगे गुणातीत. संत महात्मा म्हणतायत की जेव्हा मी निर्गुणाच्या भेटीला सगुणा संख्या आलो. माऊलींनी सांगितलं सगुण निर्गुण दोन नाही एकच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे. स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. आणि माऊलींनी फार स्पष्ट सांगितलं त्या भाषेमध्ये. अनुमानेना अनुमानेना. अरे तुम्ही अनुमान नाही लावू शकत त्या भगवंताचा तो कसेल. जोपर्यंत सद्गुरूंनी इशारा नाही खोलला, जोपर्यंत त्याचं दर्शन नाही करवलं, जोपर्यंत मी त्याला जाणला नाही ना, तोपर्यंत मी कितीही ग्रंथांचं पाठन केलं ना तरी सुद्धा मी त्याचा अनुमान सुद्धा लावू शकत नाही. अंदाज सुद्धा बांधू शकत नाही की देव कसा असेल. तो माझ्या समोरच आहे पण मला दिसत नाही. मी अनुमान सुद्धा नाही लावू शकत की देव कसा आहे. माऊली सांगतात अनुमानेना अनुमानेना. अनुमान नाही लावू शकत. श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे. आणि मग त्याचं दर्शन कधी झालं. माऊली म्हणतात निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले.
निवृत्तीने प्रसाद दिला मला. तोच प्रसाद आज समयाच्या विद्यमान सद्गुरु सुदीक्षाजी महाराज देत आहेत. तोच प्रसाद घेऊन मी आलेलो आहे. तो देव घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तो देव द्यायला आलेलो आहे, जो नवीन देव नाहीये, जो तुकाराम महाराजांनी दिला, जो ज्ञानेश्वर माऊलींनी दिला. तो देव कसा आहे? तो सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. देव स्वय जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण. काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. काळ आले काळ गेले, त्रेता गेलं, द्वापर गेलं, सतयुग गेलं, कलियुग पुढे सरकतय. पण परमेश्वरामध्ये काही बदल झाला नाही, काही परिवर्तन झालं नाही. तो तसाच आहे जसा होता. काळ आले काळ गेले, देव आहे तैसा राही. त्याच्यात काही बदल होत नाही. पण हे कधी कळेल? जेव्हा पूर्ण सद्गुरूची कृपा होईल आणि दर्शन होईल त्या भगवंताचं, तेव्हा मला कळेल देव. आणि तो देव घेऊन हे संत आलेले आहेत तिथे, की तुम्ही तो देव घ्या. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक छोटीशी दास कथा, फार कमी सांगतो, कथा थोडीशी समजण्याकरता. की तुकाराम महाराज बाजाराला गेले, पाठीमध्ये भाजी घेऊन जायचं. बायको नेहमी पिरपिर करायची, अरे काय नेहमी दिवसभर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भजन भजन काहीतरी करा पोटा पाण्यासाठी, पोरांना खायला नाही काय. मग कोणाची तरी भाजी शेतातली घेऊन बाजाराला गेले विकायला. आता त्यांच्याकडे मोजमाप नव्हतं, काही काटा नाही, हाताला पैसे मोजून घेतले. जेव्हा हाताला लागेल देतो, लोकांची भरपूर गर्दी व्हायची. आणि मग एक दिवशी गेले तुकाराम महाराज पाटी घेऊन आणि खाली उतरवली पाटी. लोक वाटच बघत होते कधी येतात, कारण माल भरपूर भेटायचा. बघितलं तर पाटी रिकामी आहे. म्हणजे महाराज पाटी रिकामी घेऊन काय आले? महाराज काय आणलं आज? काय आणलं होतं? म्हणे आणलं होतं नाही, आणलं आहे. काय आणलं आहे? म्हणजे देव आणलाय. ते बघतायत पाठीमध्ये तर रिकामी दिसते. बहुतेक महाराजांचं डोकं फिरलेलं दिसते. लोक जायला लागली. ते आवाज देत आहेत लोकांना, जाऊ नका, मी तुमच्यासाठी खरोखर देव घेऊन आलोय, तुमच्या गावात घेऊन आलोय, ऐता आलाय घेऊन. तो देव घ्या. की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐताला घर पुसोनिया, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे देव घ्या. जो देव तुम्हाला मंदिरात सापडायचा नाही, तीर्थाला सापडायचा नाही, तो देव इथे मी घेऊन आलोय सद्गुरूच्या कृपेनं. तो देव द्यायला आलोय, देव सांगायला नाही आलोय. अरे बोलाचा भात आणि बोलाची कढी जेवून तृप्त कोण झाला? देवाविषयी बोलणारे भरपूर आहेत, पण त्यांच्याकडे तो वस्तू नाही द्यायला. ती वस्तू, तो परमात्मा, जी एक वस्तू असे, ती जया दिशे ज्ञानास्तव, ज्ञानेश्वरीची ओवी आहे 13व्या अध्यायातली. की परमात्मा एक वस्तू आहे, भगवंत एक वस्तू आहे. ती वस्तू कोणाला दिसते? ज्याच्याकडे ज्ञानदृष्टी आहे पाहण्याची. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला न तुमाम शक्यसे दृष्टमने नैवम स्वचक्षुषा दिव्य ददामी ते चक्षु पश्यामी योगमे ऐश्वर्यम. अरे तू या डोळ्यांनी मला नाही पाहू शकत, मी तुला ती दिव्य दृष्टी देतो. बघ तू माझं रूप पहा, माझा योग पहा, माझं ऐश्वर्य पहा, मी कोण आहे. अरे मूर्ख आहेत ते लोक जे मला शरीर समजतात. औजानंती मा मुढा मानुषे तन्माश्रितम परम भावम, म्हणजे आनंद मम भूत महेश्वरम. मूर्ख आहेत म्हणे, महामूर्ख आहेत लोक. मला जाणतच, मला ओळखत नाही, तू पण नाही ओळखत मला की मी कोण आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुना तो म्हणतो मी तुला ओळखतो, 32 वर्ष झाली, तू मला पाहू शकत नाही म्हणे, मी तुला पाहतोय. म्हणे माझं शरीर पाहतो, मला नाही, मी वेगळाच आहे. अरे देव करता ऐसे नाही, देव धरता ऐसे नाही, देव मरता ऐसे नाही. परी तो देव कैसा हे विवेके ओळखावा. तो देव तुकाराम महाराज घेऊन आले बाजाराला. आवाज देत आहेत, पण अभंगाचं दुसरं चरण फार सुंदर. देव न लगे, देव न लगे,
साठवण्याचे रुदले जागे, देव न लगे. आम्हाला देव नको, मग काय पाहिजे? देवाकडून सर्व सुख पाहिजेत, भौतिक सुख पाहिजेत, प्रापंचिक सुख पाहिजेत, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा अडका पाहिजे, जगीन जुमला पाहिजे, सगळं पाहिजे, पण जो देणार आहे तो आम्हाला नको. देव नको. तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण आहे, देव न लगे, देव न लगे. का? माझ्याकडे ठेवायला जागा नाही. माझ्या मित्राने एक बारामतीला बंगला, एवढा मोठा 4 माळ्याचा 4 फ्लोअर मला घर दाखवत होतं. एवढं मोठं किचन, एवढे मोठे बाथरूम, एवढा मोठा हॉल, डायनिंग हॉल, हे ते सर्व दाखवत हॉलमध्ये एक पिलर आला होता मध्ये. त्या पिलरच्या आडोशाला एक छोटीशी गॅप होती. मला म्हणतो इकडे तुला माझं देवघर दाखवतो. त्यात कोपऱ्यामध्ये बोलतो हे देवघर आहे. चांगली जागा शोधली, म्हणजे या पिलरच्या मागे काय कामाची जागा नाही, ती देवाला कोपरा बस इकडे. देव ठेवायला जागा नाही. एवढा मोठा बंगला, खाली पार्किंग, गाड्या उभ्या करायला ग्राउंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, प्रत्येक माळ्यावर म्हणे देवासाठी कोपरा. बरं आहे. मी त्याला म्हटलं काय रे, तू मोठा का देव मोठा? तुला राहायला एवढं मोठं घर, देवाला एवढासा कोपरा का दिला? लोकांना देवापासून सगळी सुख हवी, पण देव नको. का नको? तुकाराम महाराज म्हणतात लोकांना देव नको. देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुदले जागे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. मी देव द्यायला आलोय, पण ही बिझनेस एकदम डाऊन आहे. हा इथे तरी बरा आहे, कोकणात गेलं तर 4 टाळकी नाहीत ज्ञान घ्यायला, म्हणे आमचे सगळे मुंबईला आहेत. पण ही सुपीक जमीन आज 8 दिवसामध्ये सद्गुरू माताजींच्या कृपेने जिथे जिथे ज्ञानाची व्यवस्था होती, ज्ञान घेण्यासाठी ती जागा कमी पडली. कुठे कुठे 2 बॅच कराव्या लागल्या. तर दासला हे बघून असंच वाटतं की ही जी जागा आहे ना, ही जी जमीन आहे ना, ही पेरून ठेवलेली आहे आधीच. बी नाही पेरलेलं, फक्त जमीन कसून ठेवलेली आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, महाराष्ट्राची हा जो भाग आहे ना, हा पूर्ण पेरलेला आहे. पूर्ण पेरलेला नाही, पेरायला आलेलो आहे. ते बी घेऊन, ज्ञानरूपी बीज तिथे पेरू शकतो. ती सुपीक जमीन आहे, तिथे लगेच पेरलं जातं. पण त्यावेळी तुकाराम महाराजांना फार यश आलं नाही. आज तेच कार्य ज्ञानेश्वर माऊलींचं ते स्वप्न की पूर्ण विश्व सुखी व्हावं, पूर्ण विश्वाला हे ज्ञान व्हावं, हे माऊलींचं स्वप्न होतं. आज समयाच्या विद्यमान सद्गुरू ते स्वप्न पूर्ण करण्यात, विश्वाला पूर्ण ज्ञान देत आहेत. तोच भगवंत, तोच देव जो तुकाराम महाराज घेऊन आले, त्यांना यश नाही आलं. ते म्हणतात डाऊन झालाय बिझनेस. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू, देव मंदला. बिझनेस डाऊन, मंदी आली, मालच खपत नाही, भाव बुडाला, भावच येत नाही, काय करायचं? 4था चरण अभंगाचं सर्वांच्या जिभेवर आहे. देव घ्या फुका, देव घ्या फुका. फुका म्हणजे फुकट. न लगे रुका मोल काही, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या, फुकट देतो, चला पैसे पण नका देऊ. जेव्हा एखादा माल संपत नसेल ना, तो भाजीवाले, आम्ही एकदा सत्संगावरून आम्ही दोघं जोडीने येत होतो बाजारातून, मिसेस बरोबर असल्यावरती काय म्हणते, भाजी मार्केटमधून जाऊ, जाता जाता तेवढीच 9:30-10 वाजलेले, माल संपत आलेला. पण एका भाजीवाल्याकडे बरीचशी भाजी उरली होती, अर्धी पाटी. तो म्हणजे घेऊन जा, 50 रुपये द्या, सगळी न्या. आम्ही म्हटलं एवढी काय करायची, आणि पुढे सरकलो. उरली सुरली आहे, नको. त्याने हाकवली, ओ भाऊ इकडे या, एक काम करा, 20 रुपये द्या, घेऊन जा. तर 20 रुपयाला देतो. मग मनात शंका आली, खराब असेल म्हणून 20 रुपयाला एवढी देत. अजून पुढे सरतो, बोला इकडे या, फुकटच न्या, नाहीतरी मला ओझं घेऊन घरी जावं लागेल. फुकट घेऊन जा. मग घेतली. बोल वाटू आपण बिल्डिंग मध्ये, फुकट दिली. तसं तुकाराम महाराज म्हणतात, हा देव मी फुकट द्यायला आलोय, पैसे घेणार नाही तुमच्याकडून, फ्री मध्ये.
आज तोच परमात्मा, तोच भगवंत, तोच ईश्वर सद्गुरू देत आहे, त्याची ओळख करून देत आहे, त्याचं दर्शन करून देत आहे. त्या दर्शनाने जीवन सुखी होतं, संतांचं झालं. आणि मग त्यांनी तो विडा उचलला की सुखी जेणे व्हावे तेने जग निवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. फुकट देव मिळतो, फक्त एक श्रद्धेचा नमस्कार आणि हे तन मन धन अर्पण करावं लागतं देवाच्या चरणी, मग त्या देवाचं दर्शन होतं. एक शेवटचा प्रसंग दासच्या जीवनातला अनुभव आत्ताचा हल्लीचा सांगून मी तुमची रजा घेईन. देवाला मन अर्पण करावं लागतं. यावर मग अशी गीत ऐकलं आपण सुंदर. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. एक 15-20 दिवसापूर्वी एका परिवारामध्ये आम्ही गेलो. तिकडे 12व 13व होतं आणि त्यांनी आमंत्रित केलेलं. म्हणे आमच्या धन्याची खूप इच्छा होती की महेश महाराजांना घरी बोलव, 3 वर्ष तुमच्या नावाचा म्हणे जप करत होते. अरे बोललो, जेव्हा ते हातपाय चांगले होते, ते काम करत होते, तेव्हा त्याला किती वेळा सांगितलं माझ्यावर सत्संगला चल, सत्संगला चल. तो म्हणे तुमचं ज्ञान आहे ना ते प्युअर दूध आहे, प्युअर. आम्हाला भेसळ दूध प्यायची सवय झाली, प्युअर दूध प्यायलं का म्हणे आमचं पोट खराब होतं. तसं तुमचं ज्ञान आहे ना ते उच्च कोटीचं आहे, म्हणे ते एकदम शुद्ध आहे, ते एकदम पवित्र आहे, प्युअर आहे, त्याच्यात भेसळ नाही, ते आम्हाला झेपणार नाही म्हणायचं. म्हणे आम्हाला भेसळाची सवय झाली. कीर्तनाला धावायचं, प्रवचनाला धावायचं. म्हणजे सत्संगला मी किती वेळा आमंत्रित केलं, कधीतरी यायचे ओपन प्रोग्रामला. पण नंतर मिसेस सांगत होती की अरे ती तुमची मरताना खूप आठवण काढत. तुला आता आठवण काढून काय फायदा, अरे आछे दिन पाछे गए, हरी से हुआ न हेत, फिर पछताए क्या होत है जब चिड़िया चुग गई. चांगले दिवस होते, हातपाय काम करत होते, कान ऐकत होते, डोळ्याला दिसत होतं. जेव्हा संधी होती ती संधी वाया घालवली. आता पछतावा करून फायदा काय. ते गेले, त्यांचं 13व होतं, तिकडे भजनी मंडळ आलेलं. आणि दास मिसेसला घेऊन तिथे पोचलो तर त्यांचे परिवारवाले म्हणतात यांनी आता भजन चालू केलं, तुम्हीच बोलला असता तर बरं झालं असतं, आम्हाला आवडलं असतं ऐकायला. म्हटलं जाऊ दे, ते भजन करतात करू दे. तर त्यांनी भजन केलं. तर तिकडे तो गीत अभंग गायला, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. फार सुंदर अभंग गायला मगाशी महात्म्यांनी. मन हे शेवंती, मन अर्पण करायचं, देऊ भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळसी, देऊ ऋषिकेशी, पुनरपी जन्मा येणे नाही. आणि ते गात होते. आणि ते 2 कडवी बोलल्यानंतर 3रवं कडवं शोधतायत ते वहीमध्ये. त्यांना माहितीच नाही पुढचं काय. एवढं सुंदर गीत आहे ते. मन हा मोगरा अर्पुन ईश्वर, मनाला अर्पण करायचं होतं. पुनरपी संसारा येणे नाही. एक माझा मित्र आहे, मी हे गीत बोललं ना का, तो बोलतो हे गबस, हे गीत नका बोलू. बोललो का, म्हणे आमच्याकडे कोण गेल्यावर बोलतात. अरे बोललो या गीतात एवढा सुंदर अर्थ आहे, तो जाणारा तर गेला, त्यांनी मन होतं तेव्हा अर्पण केलं नाही भगवंताला, आता काय फायदा रडून. तर मग जे भजन झाल्यानंतर ना, मी ते जे भजनी मंडळ होतं ना, ते शेवटी ते परिवार बोलले आता बास करा, भजन घेऊया. आणि बंद झाल्यावर मी त्या मंडळींना विचारलं की बाबा रे, हे भजन गायलं तुम्ही, तुम्हाला काय कळलं का त्याचा अर्थ. हा कळला ना म्हणे. काय सांगा. तर म्हणे आपण भगवंताला काय फुलं वाहतो, झेंडू, गोंडा. भगवंताला मोगरा व्हायचा, भगवंताला तुळशी व्हायची, भगवंताला शेवंती व्हायची, ते आवडतं म्हणे भगवंताला, आणि मनापासून व्हायची. हे सांगतायत मला. बोलो वा, छान सांगितलं. मनापासून मोगरा, तुळशी आणि शेवंती व्हायची. तुकाराम महाराज म्हणतात अरे हा मन रूपी मोगरा अर्पण करायचा आहे भगवंताला. आणि जर हे मन अर्पण केलं ना, तर तुम्हाला या संसारामध्ये पुन्हा पुन्हा येरझार करावी लागणार नाही. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती, देऊ भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. ही संस्कृती आहे, याच्यात तुम्ही अडकणार नाही. केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागणार नाही. मन हे तुळशी, देऊ ऋषिकेशी, पुनरपी जन्मा, पुनरपी जन्मा.
येणे नाही पुनरपि जन्म, येणे नाही मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. अरे ज्या ईश्वराला मन अर्पण करायचं त्या ईश्वराला पहिला जाणावं तर लागेल की कोणाला अर्पण करायचं. हे माहितीच नाही तर मग काय होतं, तशी फजिती होती. म्हटलं मग शेवटचं चरण काय सांगायचं, तात्पर्य काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे तू मालक आहेस, हे शरीर, हे तन, हे मन, हे धन सर्व काही तुझं आहे आणि आम्ही हे तुला सर्व अर्पण केलं, तुझ्या चरणी अर्पण केलं. आम्हाला आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा या संसारात येणं नाही, पण तू मालक आहेस, तुझी मर्जी आहे, तुझ्या मनात आलं तू पाठव की आम्हाला. आम्ही आहोत तुझे दास आहोत, मालक नाही. तू सांगशील ते येऊ पण आम्ही. आणि मग शेवटचा अंतरा तुकाराम महाराज म्हणतायत, त्याचं पण मी अर्थ विचारला. बाबा रे काय आहे शेवटला, काय म्हणतायत तुकाराम महाराज. तू का म्हणे ऐसा जन्म देगा देवा, तुझा वास व्हावा वैकुंठाशी. तो म्हणे हा ते वास आहे ना फुलाचा, वैकुंठात गेला पाहिजे. फुलाचा वास वैकुंठात. मी म्हणलं धन्य आहे तुम्ही. सगळेजण असेच. हे होती आमची मिसेस पण सोबत. त्यांना म्हटलं ह्याचा अर्थ असा आहे ना, त्यासाठी सद्गुरू करावा लागतो जीवनामध्ये, मगच आपल्याला कळत. तुकाराम महाराज म्हणतायत देवाला, तुका म्हणे ऐसा जन्म देगा देवा, तुका म्हणे ऐसा जन्म देगा देवा, तुझा वास व्हावा, तुझा वास व्हावा वैकुंठासी. अरे हेच वैकुंठ आहे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हे वैकुंठ आहे आणि या वैकुंठामध्ये जेव्हा तुझा वास असेल ना, जेव्हा तू साकार रूपामध्ये असशील ना, तेव्हा आम्हाला घेऊन ये. तू नसशील तर आम्ही येऊन काय करणार इकडे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. असा जन्म जो एकदा मिळालेला आहे आणि या भगवंताचा वास पण आहे या धरावर, या धर्तीवर. तर हा जन्म वाया घालू नका. पुन्हा मिळेल नाही मिळेल काय गॅरंटी, पुन्हा मिळेल याची काही गॅरंटी नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम येत सर्व पुनर्लभ्यम. सर्व परत मिळू शकतं. गेलेलं धन वैभव मिळू शकतं, गेलेला मित्र परत मिळू शकतो, गेलेली बायको परत येऊ शकते, दुसरी करू शकतो. पण एकदा हे मनुष्य जन्म गेला तर परत मिळणार नाही. येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरा पुन्हा पुन्हा. पुन्हा हे शरीर मिळणार नाही. तर ही आलेली सुवर्ण संधी दवडू नका. 3 गोष्टी आज आहेत. ते देव कसा आहे जाणण्यासाठी मनुष्य आहेत. जिज्ञासा जर मनामध्ये जागली असेल तर आज समयाचा विद्यमान सद्गुरू ती कृपा करत आहे. त्याच्या कृपेच्या पात्र बना आणि या प्रभू परमात्म्याला, या ईश्वराला, या भगवंताला जो अविनाशी आहे सर्व, याला जाणून घ्या. तर या सद्गुरूला शरण चुकवा आपले जन्म मरण. संत जनांनो प्रेमाने बोला.